मोगरा फुलला, मोगरा फुलला, देवनेसी रोप लाविले द्वारी, देवनेसी रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनाविरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. नमस्कार. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या आणि भारतरत्न लता दिदीने आपल्या स्वर्गीय सुराने अजरामर केलेल्या या सुंदर ओळी खऱ्या अर्थाने जर लागू होत असतील तर आपल्या ज्ञानप्रसारक मंडळाच्या महान शैक्षणिक कार्याला सुवर्णाक्षराने लिहून ठेवावं असं हे महत्तम कार्य. अर्थात कुठल्या अर्थाने या कार्याला महान संबोधायचे तर मित्रहो, त्यासाठी गोमंतकाच्या इतिहासाचा थोडासा मागोवा आपल्याला घ्यावा लागेल. आठवा तो पोर्तुगीज राजवटीचा भयंकर काळ, ज्या कालखंडात गोमंतकीय जनता गुलामगिरीच्या साखळदंडात जखडलेली होती, मुक्ततेचा श्वास घेण्यासाठी धडपडत होती, त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर होते. किंबहुना पोर्तुगीज राजसत्तेचा कुटील डावच असा होता की इथली कला, संस्कृती आणि अभिजात परंपरांचा विध्वंस व्हावा आणि पाश्चात्य संस्कृतीच्या मगरमिठीत ती विलीन व्हावी. त्यासाठी इथली धर्मस्थळे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात येऊ लागली, धर्मग्रंथांची विल्हेवाट लावली गेली, सण उत्सव साजरे करण्यावर बंदी आली, देशी भाषांच्या वापरावर मर्यादा आल्या, सर्वसामान्य गोमंतकीय जनता हवालदिल झाली. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही अनेक क्रांतीवीर गोमंतकाच्या मुक्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, पोर्तुगीज सत्तेविरुद्ध प्राणांची बाजी लावून लढत होते. ह्याच वेळी माप्सा शहरातील काही सज्जन मंडळी वेगळ्या मार्गाने या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली. त्यांनी संस्कृती आणि शिक्षणाचे महत्त्व ओळखलेले होते. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपला धर्म, कला, संस्कृती आणि अभिजात परंपरांचे जतन होईल असा त्यांना दृढ विश्वास होता. त्यावेळी त्या धाडसी शिक्षणप्रेमी मंडळीने कैलासवासी रवळू शंभू शेठ खलप यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा घेतली आणि समाजाच्या सर्व थरातील मुलाबाळांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ज्ञानप्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. तो दिवस होता 18 जून 1908. एका अर्थाने गोवा मुक्ती क्रांती दिनाबरोबरच शैक्षणिक क्रांतीची मशालही त्यांनी हाती घेतली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आणि खरंच त्या ध्येयवेड्या झपाटलेल्या मंडळींनी अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा अशा प्रकारच्या विजिगीषू वृत्तीने ध्येयाकडे वाटचाल केली. शिक्षण हा केंद्रबिंदू मानून पोर्तुगीज सत्तेविरुद्ध समाजाला ताठ मानेने जगण्याचे सामर्थ्य प्राप्त करून दिले. कविवर्य बाबा बोरकरांच्या शब्दात सांगायचे तर, देखणेती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिते. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत ध्येयपथावर मार्गक्रमण करताना स्वस्तिक पद्मासारखी त्यांची सुंदर आदर्श पाऊले नंतरच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरले. मित्रहो, माप्सा शहरात दातृत्वाची कमी कधीच नव्हती. म्हणूनच अनेक ज्ञानशूरांच्या देणग्या आणि धर्ममुख सारख्या योजनांच्या सहाय्याने शिक्षण संस्थेची वाटचाल सुरू झाली. इवल यशा रोपट्याला पालवी फुटली, ते जोमाने वाढू लागले. त्याच्या संरक्षणाची, संवर्धनाची जबाबदारी संस्थापक मंडळीने इमाने इतबारे पार पाडली. मध्यंतरीच्या कालखंडात माप्सा वैश्य मंडळाची स्थापना झाली. त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळाचे आर्थिकदृष्ट्या पालकत्व पत्करले आणि खऱ्या अर्थाने ज्ञानार्जनाच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या. सर्वप्रथम 1974 मध्ये वैश्य मंडळाच्या इमारतीत मुंबई विद्यापीठाशी संलग्न वाणिज्य महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि 1975 मध्ये वाणिज्य शाखेचे ज्युनियर कॉलेज अर्थात मोठ्या दिमाखात सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या आमच्या लाडक्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रारंभ.
1982 पासून आसगावच्या सुंदर पठारावर ज्ञानप्रसारक मंडळाचे हे उच्च माध्यमिक विद्यालय आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करत मोठ्या दिमाखात उभे आहे. ज्या गावाला फुलांचा गाव असे संबोधले जाते ते आसगाव. या पुष्प समृद्ध गावातील उदार हृदय ग्रामसंस्थेने 80,000 चौरस मीटर जागा मंडळाला उपलब्ध करून दिली आणि खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात भरारी घेण्याचे ज्ञानप्रसारक मंडळाचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ह्या शिक्षण संकुलाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरताच निसर्गाचा जादुई नजराणा आपल्या डोळ्यांना सुखावत जातो. सृष्टीच्या मनोरम सान्निध्यात ज्ञानार्जनाचा आनंद काय असतो ते इथे आल्यानंतरच अनुभवास येते. प्रतिदिन सूर्याच्या सोनेरी किरणांबरोबर ज्ञानाच्या किरणांनीही हा परिसर उजळून निघतो आहे. संकुलाच्या भोवतीचा परिसरही नितांत सुंदर आहे. विशेषतः पश्चिम दिशेची खोलवर पसरलेली हिरवी गर्द वनराई, त्यातून हळूच डोकावणारे आसगावच्या चर्चेचे शुभ्र धवल शिखर आणि त्याही पलीकडे नजरेच्या टप्प्यात येणारी समुद्र पाण्याची मनोरम सुंदरता. श्रीदेव घाटेश्वराच्या पावन परिसरात ही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवीत उभी आहे. शतक नावाच्या प्रदीर्घ कालखंडाला गवसणी घालून ज्ञानप्रसारक मंडळाचा ज्ञानरथ मोठ्या उमेदीनं दौड करतो आहे. सुरुवातीलाच प्राचार्य म्हणून स्वर्गीय प्राध्यापक सुरेंद्र सिरसाट यांच्यासारख्या अष्टपैलू चतुरस्र नेतृत्वाचा लाभ आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाला झाला आणि त्याची सर्वांगीण प्रगती होत गेली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावताना कला, क्रीडा, साहित्य यासारख्या प्रकारातही त्यांचे सुप्त गुण वाढीस लागतील याची त्यांनी पुरेपूर दक्षता घेतली. तदनंतर प्राध्यापक बबन पंडित, श्यामसुंदर कौठणकर, मॅडम जिनिया इस्तेऊज आणि देवेंद्र केनावडेकर या सर्व प्राचार्यपद भूषवलेल्या शिक्षकांनी उच्च माध्यमिक विद्यालयाचा आलेख उंचावत नेला. विशेष म्हणजे बबन पंडित आणि श्यामसुंदर कौठणकर यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गोवा सरकारतर्फे आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर या विद्यालयाच्या आजवरच्या जडणघडणीत सेवानिवृत्त झालेल्या अनेक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फार मोलाचा वाटा आहे. आजही इथला शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याच ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत असतो. त्यांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही पूरक साथ मिळते आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे आम्हा सर्वांनाच पावलोपावली प्रोत्साहित प्रेरित करणारे आधारस्तंभ म्हणजे आमचे ज्ञानप्रसारक मंडळाचे व्यवस्थापन. म्हणूनच अभिमानाने सांगावेसे वाटते की आमचे उच्च माध्यमिक विद्यालय आहे सर्व साधन सुविधांनी युक्त सुंदर शैक्षणिक वास्तू. इथले अभ्यासपूरक नेटक्या वर्गखोल्या, दर्जेदार प्रयोगशाळा, भव्य क्रीडागृह, सुसज्ज सभागृह आणि प्रशस्त मैदान. मित्रहो, आरंभापासूनच कृतिशील विचारांच्या व्यवस्थापन मंडळाची मानदियाही या संस्थेला लाभली. अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांनी ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आणि म्हणूनच या संस्थेची अखंड भरभराट होत गेली. त्यामध्ये आद्य संस्थापक रवळू शंभू शेठ खलप, गोविंद बांदेकर, बाळकृष्ण खलप, दामू सदाशिव नाटेकर, श्रीपाद कळंगुटकर, जगन्नाथ खलप, लवचंद्र गौंडळकर, जगन्नाथ मणेरकर या सर्व सज्जनांनी आपल्या हयातीत संस्थेला उत्तम नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचे विनम्र अभिवादन. त्यानंतर त्यात भर घातली संस्थेचे तत्कालीन तरुण अध्यक्ष अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर गुरुदास भालचंद्र नाटेकर यांनी. त्याचबरोबर ज्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ह्या ज्ञान मंदिरावर कळस चढविला तो श्री श्रीकृष्ण पोकळे यांनी. काळाची पावले ओळखून संस्थेमध्ये अनेक आश्वासक बदल घडविण्यात ते यशस्वी ठरले. अभिमानाची गोष्ट म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते तो स्वीकारण्यात आला. आज विद्यमान अध्यक्ष श्री किरण हनुमंत शिरोडकर यांच्या रूपाने धडाडीचं तडफदार उमद नेतृत्व आपल्याला लाभलं आहे.
सर्वांना बरोबर घेऊन कार्यसिद्धीस नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत हा सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतोय. म्हणूनच एका अर्थाने हा सुवर्ण किरण योग आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या ज्ञान मंदिराच्या उभारणीला अनेक दानशूरांचे आर्थिक आणि नैतिक पाठबळ मिळाले. त्यापैकी काही अग्रमानांकित सज्जनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमचे परम कर्तव्य आहे. ज्यांच्या नावाने आमची वाणिज्य शाखा सुरू झाली ते श्रीमती सरोजनी मधुसूदन कुशे दाम्पत्य, विज्ञान शाखेला उभारी देणारे कैलासवासी जयराम भिकाजी नेवगी आणि कला शाखेशी ज्यांचे नाव जोडले गेले आहे ते कैलासवासी नागेश शिवा गावंडळकर या सर्व दातृत्व शिरोमणी श्रेष्ठांना आमचे शतशः नमन. मित्रहो, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ होत आहे. आपणा सर्वांच्या पाठिंब्याने, सहकार्याने हा महोत्सव यशस्वी होईल याची खात्री आहे. या सुवर्ण महोत्सवापासून अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना अधिक जोमाने, उत्साहाने, परिपूर्णतेचा ध्यास घेऊन आम्हाला मार्गक्रमण करायचे आहे. आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा यशाचा आलेख उंच उंच न्यायचा आहे. यशाच्या आकाशात आम्हाला मुक्त स्वच्छंद विहार करायचा आहे. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मोगरा फुलला